मित्रांनो, न्यायमूर्तींनी त्यांचं कोर्ट रूम सोडून रस्त्यावर जाऊन एखाद्या घटनेची किंवा खटल्याची सुनावणी करून निकाल देण्याची दुर्मिळ घटना तुम्ही कधी ऐकली नसेल, वाचली नसेल, बातम्यांमध्ये पाहिली नसेल. पण अशी एक घटना बिहारमध्ये घडलेली आहे आणि त्या घटनेमध्ये CBI न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अवनीश कुमार यांनी जयनारायण सिंग या 95 वर्षाच्या एका आरोपीला ₹2,000 शिक्षा सुनावली आणि हा खटला तिथेच संपला. झालं काय, की बिहारमधील जमुई जिल्ह्यामध्ये युको बँकेचे काही कर्मचारी आणि खोटे कर्ज घेणारी एक टोळी, म्हणजे खोटे शेतकरी उभे करायचे, खोटे कागदपत्र जमवायचे आणि बँकेच्या लोकांना हाताशी धरून बँकेतील पैसा हा शेती आणि शेतीजन्य कामासाठी लागणारं कर्ज म्हणून बाहेर काढायचा आणि त्या पैशाला बुडवायचं. म्हणजे बँकेच्या, शासनाच्या, लोकांच्या पैशाला, ही सार्वजनिक संपत्ती आहे, त्याला बुडवायचं. अशा प्रकारचं एक कारस्थान बिहारमधील जमुई जिल्ह्यात युको बँक, त्याचे कर्मचारी आणि काही टोळ्या यांच्यामार्फत उदयास आलं होतं सन 2011मध्ये. आता ह्या कर्जाची टोळ्यामधील लोक, खोटे कर्ज घेणारे, खोटे कर्जदार, खोटी कागदपत्र, ह्याची सगळी व्याप्ती फार मोठी होती आणि त्यामुळे ही केस CBIकडे देण्यात आली होती आणि CBIने 2011 आणि 15 वर्ष तपास करून न्यायालयापुढे ही केस सादर केली होती. आणि या केसमधील एक आरोपी, ज्याचं नाव आहे जयनारायण सिंग, हा आता 2025-26मध्ये 95 वर्षाचा आहे. त्याला चालता येत नाही, उठता येत नाही, त्याचे पाय हलत नाही आणि त्या जयनारायण सिंगने त्याच्या नावावर जे खोटं कर्ज, खोटी कागदपत्र दाखवण्यात आली होती आणि जे कर्ज बाहेर काढलं होतं बँकेतून, ते कर्ज ह्या जयनारायण सिंगने 4 लाख रुपयाचं बँकेला फेडून टाकलं होतं, देऊन टाकलं होतं. की ही जी घटना घडली, मी त्याच्यात सामील होतो, परंतु जे कर्ज उचललं, बँकेला फसवलं, तर हे 4 लाख रुपये जे ट्रॅक्टर घ्यायचं आहे म्हणून माझ्या नावावर कर्ज काढलं होतं, ते कर्ज खोट्या कागदपत्रांच्या आधारे होतं आणि ते कर्ज 4 लाख रुपयाची रक्कम मी बँकेला परत करतो. त्याने ते बँकेला परत केलं होतं आणि बँकेच्या दप्तरी रेकॉर्डला हे सगळ्या घटना नमूद झालेल्या आहेत. आणि जेव्हा तपास करून जयनारायण सिंगवर आरोपपत्र निश्चित केलं, तथापि जयनारायण सिंगची वैद्यकीय अवस्था, त्याची शारीरिक अवस्था, त्यांनी फेडलेले ते कर्ज आणि तो विकलांग आहे, तो त्याच्या अंथरुणावरून उठू शकत नाही. जयनारायण सिंगला एका विशेष वाहनाद्वारे न्यायालयात आणण्यात आलं, परंतु न्यायालयामध्ये पहिल्या मजल्यावर न्यायालय असेल, दुसऱ्या मजल्यावर असेल, तळमजल्यावर पार्किंग असेल गाड्यांचं, त्याला ते वर नेऊ शकत नव्हते. त्यामुळे न्यायमूर्तीच त्यांचं दालन किंवा कोर्टरूम सोडून खाली आले आणि खाली आल्यानंतर त्यांनी रस्त्यावर, म्हणजे हा जो रस्ता आहे तो रस्ता पाटणा दिवाणी न्यायालयाकडे जाणार होता, तर ते वाहनाच्या तिथं उभे राहिले. त्यांनी जवळपास 35 मिनटं ह्या सगळ्या घटनेची सुनावणी रस्त्यावर केली आणि जयनारायण सिंग त्या वाहनामध्ये पडून होता. तो हात पाय काही हलवू शकत नव्हता, परंतु तो जिवंत होता, डोळ्याने पाहत होता. आणि त्यांनी न्यायमूर्ती आल्यावर 35 मिनटं असेच त्या अंथरुणावर पडून राहून हात जोडून विनंती केली की जे काय घडलंय ते सगळं तुमच्यासमोर आहे, मी दोषी आहे, मी 4 लाख रुपये जे कर्ज घेतलं होतं ते बँकेला देऊन टाकलेलं आहे आणि आता तुम्ही जी सुनावणार आहात ती शिक्षा मला मान्य आहे. माझ्या आयुष्याचे किती दिवस राहिले मला माहिती नाही, 95 माझं वय आहे, मी माझा गुन्हा कबूल करतो, मी दोषी आहे आणि मला ह्या गुन्ह्यामध्ये माफ करावं, अशा प्रकारची त्याने न्यायालयाला विनंती केली. न्यायालयाने, म्हणजे स्पेशल जज CBI कोर्टाचे न्यायाधीश अवनीश कुमार यांनी त्याला
फक्त 2,000 रुपयाचा दंड ठोठावला आणि त्याला कुठलाही कारावासाची शिक्षा, सक्तमजुरी किंवा इतर काही मजुरी किंवा इतर काही शिक्षा की जेणेकरून त्याला कारागृहात डांबलं जाईल, अशा प्रकारची कुठलीही शिक्षा त्याला सुनावणी नाही. त्याचं वय म्हणजे त्याची वयोवृद्ध विकलांग अवस्था आणि तो हालचाल करू शकत नाही, ही त्याची शरीराची कंडिशन, ही शरीराची अवस्था पाहून न्यायालयाने त्याची 2,000 रुपये दंड आणि अशा प्रकारे शिक्षा सुनावून ही केस डिस्पोज ऑफ केली. या केसचा निपटारा केला आणि निकालपत्र जाहीर केलं. भारतीय न्यायदानाच्या प्रक्रियेमधील ही एकमात्र दुर्मिळ अशी घटना आहे ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती स्वतः आपला कोर्टरूम, न्यायदान कक्ष, न्यायदानाची खोली सोडून रस्त्यावर आले आणि आरोपीला त्यांनी 2,000 रुपयाची शिक्षा सुनावून त्याची विकलांग अवस्था, त्याने गुन्हा कबूल केला आहे आणि त्याने जो 4 लाख रुपयाचं खोटं कागदपत्र दाखवून खोटं कर्ज घेतलं, ते कर्ज त्यांनी फेडले. या सगळ्या गोष्टी त्यांनी ऑन रेकॉर्ड घेतल्या आणि त्याचे वकील, CBIचे वकील यांनी आपापलं युक्तिवाद न्यायालयापुढे रस्त्यावर थोडक्यात मांडला आणि न्यायमूर्तींनी सगळ्या प्रकरणाची शहानिशा करून जयनारायण सिंगला 2,000 रुपये दंड ठोठावला आणि ह्या केसचा निपटारा अशा पद्धतीने झाला. गुन्हेगार गुन्हा करतात ते त्या वेळेसच्या परिस्थितीवर अवलंबून असतं, परंतु कालावधी निघून गेल्यानंतर माणसाच्या मनात उपरती निर्माण होते. अट्टेल गुन्हेगार असतात, ते गुन्हा करत राहतात, कारागृहात जातात, जामिनावर बाहेर येतात, निर्दोष सुटतात, साक्षी पुराव्याअभावी पुन्हा गुन्हे करतात. अशा अट्टल गुन्हेगारांबद्दल मी बोलत नाही आहे. जयनारायण सिंग यांनी आपला गुन्हा कबूल केला, बँकेला 4 लाख रुपये दिले आणि 2,000 रुपयाचा दंडाची शिक्षा स्वीकारली. दंड भरला का नाही हे आपल्याला त्याबद्दल काही खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. भरलाही असेल कदाचित त्याच्या मुलाने, मुलीने, नातेवाईकांनी आणि तो आता 95-96व्या वर्षी आपल्या त्या गुन्ह्यातून मुक्त होऊन पुढील जे काय परमेश्वराने त्याच्यासाठी लिहिलेलं आयुष्य आहे ते जगायला मोकळा झाला आहे. तथापि न्यायदान, न्यायमूर्ती आणि परिस्थिती याचा साकल्याने विचार करून तो विचार मानवतेच्या, वैद्यकीय परिस्थितीच्या आणि एकूण सगळं वातावरण या अनुषंगाने करावा लागतो. तसा तो अवनीश कुमार या न्यायाधीश यांनी केला. ते स्वतः चालत रस्त्यावर आले. त्या विकलांग व्यक्तीच्या वाहनापुढे थांबून त्यांनी सगळी परिस्थिती ऐकली, जाणली, कागदपत्रे त्यांच्यासमोर होती आणि त्यांनी भौतिकरित्या सगळ्यांना उपस्थित राहून रस्त्यावर ह्या पवित्र अशा न्यायदानाचं पुण्याचं काम केलं आणि ह्या खटल्याचा निपटारा केला. अशा पद्धतीची ही दुर्मिळ घटना. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय मला जरूर सांगा. माझं ह्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो विविध माध्यमामधून मी प्रसारित करतोच. माझ्या ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा रीलला फॉलो करा, मला फॉलो करा, माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, फेसबुकवरील रीलला फॉलो करा आणि तुमच्या अभिप्रायाची मी वाट पाहतोय. ते अभिप्राय लिहायला विसरू नका आणि अशाच वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे रील लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्याशी जोडलेले राहा. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.